नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानवरती। आज आपण बघणार आहोत की शहर वाढत असताना जमीन कशी महाग होते आणि त्याला कोणते फॅक्टर्स कारणीभूत असतात। तुम्हाला माहिती आहे का, ज्या जमिनीची किंमत आज 10 लाख रुपये आहे ती काहीच वर्षात 1 कोटी होऊ शकते। कसं? चला समजून घेऊ। जर तुम्ही जमीन खरेदी करणार असाल किंवा मग इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आता लँड व्हॅल्यू म्हणजे काय? लँड व्हॅल्यू म्हणजे जमिनीची किंमत जी वेळोवेळी बदलत असते आणि ही लँड व्हॅल्यू डेव्हलपमेंट, ग्रोथ, डिमांड आणि लोकेशन या 4 फॅक्टरवर अवलंबून कमी किंवा जास्त होत असते। उदाहरणार्थ, शहराच्या मध्यभागी 1 एकरची जमीन ही 1 कोटीची असेल तर 5 वर्षांनी ती जमीन 3 कोटीची होऊ शकते। आता ही लँड व्हॅल्यू वाढण्यामागची मुख्य कारण काय ते पाहूया। सगळ्यात आधी लोकेशन ग्रोथ म्हणजे ठिकाणाचं महत्त्व। शहराच्या जवळ असलेली जमीन ही जास्त महाग असते। उदाहरणार्थ, मेट्रो, IT हब किंवा मग नवीन इंडस्ट्रियल एरियाजवळ। यानंतरचं कारण म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट। नवीन हायवेज, मेट्रो लाईन, एअरपोर्ट एक्सपान्शन या सगळ्या गोष्टी जमिनीची व्हॅल्यू वाढवतात, कारण लोकांना सुविधा जास्त आवडतात आणि त्याच्यामुळे डिमांड सुद्धा जास्त वाढत जाते। यानंतर पॉप्युलेशन ग्रोथ अँड डिमांड म्हणजेच लोकसंख्या वाढल्याने जमिनीची आणि घरांची दोघांचीही किंमत वाढते। एकूणच काय तर जास्त लोक म्हणजे जास्त रेसिडेन्शियल आणि कमर्शियल स्पेसची रिक्वायरमेंट म्हणजे जमीन जास्त महाग। स्कॅर्सिटी ऑफ लँड, शहरात स्पेस कमी असल्यामुळे स्वाभाविकपणे जमीन जास्त महाग होते। आता बघूया लँड व्हॅल्यू ॲप्रिसिएशन कशी मोजतात। ॲप्रिसिएशन इज इक्वल टू करंट मार्केट व्हॅल्यू मायनस परचेस व्हॅल्यू। जर तुम्ही विचारपूर्वक इन्व्हेस्टमेंट केली तर तुमच्या जमिनीची किंमत फ्युचरमध्ये नक्कीच वाढू शकते। तर मग मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कोणतीही क्वेरी असेल तर आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करायला अजिबात विसरू नका। आणि हो, तुमच्या लाडक्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा।